इथल्या जनतेने केलं। मित्रांनो, आम्ही त्या ठिकाणी समोरच्या उमेदवारावर बोलणार नाही। मी मार्केटवाडीतल्या एका कार्यकर्त्याला विचारलं की मार्केटवाडीमध्ये आपल्याला इतके मत झाले, कसं काय झाले मला सांगा। तो कार्यकर्ता म्हणला, ज्या दिवशी उत्तम जानकर बुटा सकट बाळदादाच्या पाया पडला त्या दिवशी माळशिरसच्या जनतेने ठरवलं होतं। मित्रांनो, हे मार्केटवाडी गाव मुळात या गावाचा डीएनए मोहिते पाटलाच्या विरोधातला आहे। या गावामध्ये कधी फुटकी कवडी दिली नाही, या गावामध्ये सभा मंडप सुद्धा दिला नाही। त्या गावात राम सातपुतेने बोटिंग क्लब केला। माझी मोहिते पाटलाला या ठिकाणी सूचना आहे, विनंती करायचे दिवस गेले, विनंती करायचे दिवस गेले। मोहिते पाटलाला माझी सूचना आहे, तुम्हाला कधी जर वेळ भेटला तर आमच्या वशा मारुतीच्या बोटिंग मध्ये येऊन बघा कसं गारगार वाटतंय। त्यामुळे मित्रांनो, मी या ठिकाणी सांगतो की आता आपलं सरकार येत्या काळामध्ये मोहिते पाटलांनी लुटलेल्या बँका, मी या स्टेजवरून वशा मारुतीच्या साक्षीने सांगतो, ज्या जयसिंह मोहिते पाटलांनी सुमित्रा बँक बुडवून खाल्ली त्याला जर वर्षाच्या आत तुरुंगात नाही टाकलं तर नावाचा राम सातपुते नाही। ज्या मोहिते पाटलांनी विजय मल्टीस्टँड बँक बुडवून खाल्ली त्यांना जर वर्षाच्या आत जेलमध्ये जर नाही टाकलं तर हा राम सातपुते नाव लावणार नाही। या ठिकाणी माझी विनंती आहे, पोलीस प्रशासनाला सुद्धा विनंती आहे की काल परवा आपण 80-85 लोकांवर गुन्हे दाखल केले, त्यातले 95% लोक हे मार्केटवाडीच्या बाहेरचे होते, गावातलं कुणी नव्हतं। हे गाव भाजपच्या सोबतचं गाव आहे, या गावाचा डीएनए भाजपचा आहे। आता असं झालंय, गोपी शेठ तुमच्या सोबत विधान परिषदेत असणारे त्यांनी कपडे शिवून ठेवले होते, पुण्यातल्या एका टेलरकडे जॅकेट शिवून ठेवलं होतं। आता मी मंत्री होईल, आता मी पालकमंत्री होईल, पण जसा निकाल लागला तसं एकदम काळवंडलंय। या ठिकाणी आपल्याला निश्चित सांगतो की माळशिरस तालुका संघर्ष करणार आहे। या ठिकाणी या मोहिते पाटलाने जे जे वाटोळ या तालुक्याचं केलंय, या ठिकाणी शिवरत्न कन्स्ट्रक्शन कंपनी माळशिरस पिलीव रस्त्याला 24 कोटी रुपये ह्या राम सातपुतेने टाकले आणि या मोहिते पाटलांनी त्या रस्त्याचं काम घेतलं, या ठिकाणी लुबाडायचं काम केलं। माळशिरस तालुक्यातल्या जनतेचं या ठिकाणी गोचिडा सारखं रक्त प्यायचं काम जर कोणी केलं असेल तर या मोहिते पाटलाने केलंय। येत्या काळामध्ये आम्ही थांबणार नाही, लढणार आहे। या ठिकाणी धैर्यशील मोहिते पाटील एका ठिकाणी म्हणले की राम सातपुतेने घर विकलं कुणाला तरी मगरला। मी या ठिकाणी सांगतो, धैर्यशील मोहिते पाटील राम सातपुतेचं घर विकत घेणारी औलाद अजून जन्माला यायची आहे। राम सातपुते हा लढणारा कार्यकर्ता आहे, रडणारा नाहीये। मी या ठिकाणी स्पष्ट सांगतो, अकलूज नगरपालिकेचा नगराध्यक्ष हा भाजपचा असेल, भाजपचा। या ठिकाणी लिहून देतो, शेतकऱ्याला लुटणारा शंकर सहकारी साखर कारखाना, याच्यावरती काही झालं तर पुढच्या 6-7 महिन्यामध्ये प्रशासक बसवल्याशिवाय राहणार नाही। स्वतःच त्या ठिकाणी चरायचं कुरण समजणारा यशवंत कारखाना जो या ठिकाणी यशवंत नगरचा कारखाना आहे, त्या कारखान्यावर सुद्धा भविष्यात चौकशी लावू। या माळशिरस तालुक्यामध्ये जी लुटमार केली, माळशिरस तालुक्यातल्या गोर गरीब सामान्य शेतकरी वंचित घटकाचे पैसे ज्या सुमित्रा बँकेत ठेवले, परवा दिवशी मला गणपतात्या वाघमोडे भेटले, तात्यांबद्दल फार आदर आहे। वर्षानुवर्ष त्यांच्या घराशी निष्ठा ठेवली, परंतु गणपतात्या वाघमोडेच्या डोळ्यातून जे पाणी येतंय त्या सुमित्रा पतसंस्थेमध्ये स्वतःची जमीन विकून पैसे भरायची वेळ या ठिकाणी या जयसिंह मोहिते पाटलांनी गणपतात्या वाघमोडेवर आणली। आणि मोहिते पाटलाच्या चमच्याला सांगतो, तसलं व्हॉट्सअपवर हे टाकणं ते टाकणं, व्हॉट्सअपवर असं टाकायचं तसं टाकायचं हे बंद करा।
राम सातपुते असल्या गोष्टीला घाबरत नाही. राम सातपुते या ठिकाणी चांगल्या चांगल्याला घोडा लावून इथपर्यंत आलेला कार्यकर्ता आहे. असा चालेला नाहीये. चांगल्या चांगल्याला घोडा लावून इथपर्यंत आलो आहे. त्याच्यामुळे काळजी करायचं कारण नाही. आमच्या कार्यकर्त्याला मारलं, कार्यकर्त्याला जर त्या ठिकाणी धमक्या दिल्या, आम्ही धमकी देणारा नाही. तो जो धमकी द्यायला लावणार आहे त्याला भर चौकात नागडा करून मारू, भर चौकात. हे या ठिकाणी सांगतो. आणि अनेकांना तुम्हाला धमकी समजायची तर धमकी समजा. आणि राम सातपुतेचं वाकडं तर कुणी काही करू शकत नाही. मी लेचा पेचा नाहीये, मी लढणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळं मार्कडवाडीत काय झालं हे इथल्या जनतेला माहिती आहे. या गावामध्ये 21 कोटी 89 लाख रुपयाचे आपण कामं केले. या मार्कडवाडीमध्ये त्या ठिकाणी रणदिवे वस्तीवरती आपण सभा मंडप बांधला. काम जर सांगायला झाले तर गोपी शेठ तुम्हाला त्या ठिकाणी भाषणाला वेळ पुरायची नाही. त्याच्यामुळे हे 3 पानाची कामं या मार्कडवाडी गावामध्ये आपण मागच्या 5 वर्षामध्ये केले. माझं घर इथून 3 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे इथला माणूस उठला की माझ्या घरात सारखा माझ्या घरामध्ये असतो, माझ्या घरातल्या सदस्यासारखा माझ्या घरामध्ये असतो. अशी इथली जनता आहे, त्यांच्या सोबत राहणारा मी माणूस आहे. मोहिते पाटलांची या ठिकाणी गुलामी या गावाला कधी मान्य नाही. म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणात मतं झाले. मीडियावाल्यांना मी सांगतो, मीडियावाले काय बातम्या लावतात की मार्कडवाडी ग्रामस्थांचा ठराव. अरे त्या मोहितेंच्या 4 टकुरेने आम्हाला मतदान घ्यायचं म्हणजे गाव होत नाही. गाव काय असतं हे असतं, याला सभा म्हणतात. ग्रामस्थ अजिबात नव्हते. मोहितेंचे जानकरचे 4 कार्यकर्ते म्हणायचे आणि हे मीडियावाले बातम्या लावायचे ग्रामस्थांचा असं ग्रामस्थ असं तसं. ग्रामस्थांचा काही एक संबंध नाही. मोहिते आणि जानकरच्या 4 लोकांनी म्हणलं म्हणजे गाव होत नाही. गावाने 1003 मतं दिलेत. त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना सांगतो की या भागातील विकास जो आहे तो आपल्याला भविष्यात करायचा आहे. आपलं सरकार आहे आणि निश्चित सांगतोय निर्णय झालाय. या ठिकाणी लोकसभेला मोदीजी आले, या ठिकाणी माळशिरस मध्ये नरेंद्रजी मोदीजी आले रणजित निंबाळकरांच्या प्रचाराला. त्यावेळेस हे रणजित सिंह मोहिते पाटील घरामध्ये बसले होते. ज्यावेळेस देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी खासदार साहेबांच्या प्रचाराला अकलूजच्या विजय चौकात आले, त्यावेळेस हे रणजित सिंह मोहिते पाटील घरात बसले होते. ज्यावेळेस परवा माझ्या प्रचाराला गडकरी साहेब आले अकलूज मध्ये, त्यावेळेस त्या ठिकाणी हे रणजित सिंह मोहिते पाटील घरात बसले होते. आणि आता भाजपने त्यांच्या दारात नाक घासत म्हणतात की मी तुमचाच आहे. हे नाही चालणार, ही डबल ढोलकी चालणार नाही. राजीनामा घ्यायचा नसतो, थोडी लाज शिल्लक असली तर राजीनामा द्यायचा असतो. लाज शिल्लक असली तर. या मंचावरून मार्कडवाडीच्या मंचावरून मी रणजित सिंह मोहिते पाटलाला सांगतो, थोडी जनाची नाही मनाची लाज शिल्लक असेल तर राजीनामा देऊन टाका, राजीनामा देऊन टाका. कारण तुम्ही भाजपच्या विरोधात काम केलंय. नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ नयेत, अमित शहा गृहमंत्री होऊ नयेत म्हणून रणजित सिंह मोहिते पाटलाने भारतीय जनता पार्टीच्या विरोधात काम केलंय. त्याच्यामुळे थोडी लाज शिल्लक असेल तर तुम्ही राजीनामा द्या. आणि अजून एक सांगतो, त्यांनी राजीनामा द्यायचा न द्यायचा त्यांचा प्रश्न आहे, परंतु लिहून देतो. गोपी शेठ, ही भावना आमची आहे. तुम्ही आमचे नेते आहात, राज्याचे नेते आहात. तुम्ही फडणवीस साहेबांना सांगा की गद्दाराला माफी नको. या ठिकाणी जी गद्दारी भारतीय जनता पार्टीशी या रणजित सिंह मोहिते पाटलाचं राजकारण संपलं होतं. या ठिकाणी हे थापीला लागले होते, त्यांना आमदारकी देण्याचं काम देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं. या ठिकाणी शंकर कारखान्याचं जे धुराडं पेटलंय ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी 113 कोटी रुपये दिले म्हणून पेटलंय. आणि त्यांनी आपल्याशी गद्दारी केली आहे. तुम्ही फडणवीस साहेबांना सांगा की गद्दारांना माफी करायची नाही. मी साहेबांच्या कानावर टाकलंय. या ठिकाणी पडळकर साहेब, तुम्हाला मी सांगतो, जर या ठिकाणी लवकर हकालपट्टी झाली नाही तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते रक्ताने पत्र लिहून पार्टीला पाठवतील की या गद्दाराची हकालपट्टी झाली पाहिजे. कारण आपल्या कार्यकर्त्याचं रक्त सांडलंय. अकलूज मधले आपल्या मनोज साळुंके नावाच्या कार्यकर्त्याला मोहितेंच्या गुंडांनी त्या ठिकाणी बूथवर उभा राहिला म्हणून मारलंय. आपला किसान मोर्चाचा जिल्हाध्यक्ष
बाळासाहेब सरगर यांनी भाजपचं काम केलं म्हणून मोहितेंच्या गुंडांनी त्या ठिकाणी त्यांना मारलंय। त्यामुळे मित्रांनो, ही निवडणूक आज या माळशिरस तालुक्यातली ही जी निवडणूक आहे ही ऐतिहासिक निवडणूक आहे आणि मी 100% सांगतो, येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीला मोहिते पाटलांच्या खोडांना या ठिकाणी तरणे बांड पुढे पाडतील, हा मला विश्वास आहे। मला विश्वास आहे, कारण या ठिकाणी कामाचा माणूस म्हणून माळशिरस तालुक्यात मी काम केलंय। दिवस रात्र लोकांची सेवा केली, दिवस म्हणू नका रात्र म्हणू नका, मी तुमच्या सुखदुःखात उभा राहिलोय, त्यामुळे मला तुम्ही इतके मत दिलेत। गोपी शेठ, आम्ही जी त्या ठिकाणी निवडणूक हरल्यानंतर आमच्या कार्यकर्त्याने सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्या पेपरला फुल पेज जाहिराती दिल्या। फुल पेज आले होते ना, सगळ्या पेपरला फुल पेज जाहिराती दिल्या। हे मोहिते पाटील जिल्ह्यामध्ये जाऊन सांगतात, आम्ही जिल्ह्याचे नेते, आम्ही राज्याचे नेते, आम्ही असे आम्ही तसे। जिल्ह्याला आम्हाला दाखवून द्यायचं होतं, या मोहिते पाटलाच्या नाका खालून आम्ही 1,08,566 मतं घेतले, हे आम्हाला जिल्ह्याला दाखवून द्यायचं होतं। त्यामुळे मित्रांनो, येणारा काळ संघर्षाचा, येणारा काळ त्या ठिकाणी आपला सुवर्ण काळ असणार आहे। गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपलं सरकार आहे। गोपी शेठ, अजून एक सांगतो, यांना एक सवय आहे, किती दिलं की ते अजितदादाच्या जाऊन पाया पडतील। या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने हाकलून दिलं की ते एकनाथ शिंदे साहेबांच्या जाऊन पाया पडतील। आमची तुम्हाला विनंती आहे साहेब, जर असं झालं तर आमच्या कार्यकर्त्यांची राजकीय हत्या होईल, राजकीय हत्या। त्यामुळे तुमच्या हातात आहे की आम्हाला त्या ठिकाणी संघर्ष करायचा आहे। या ठिकाणी माळशिरस तालुक्यामध्ये MIDC आणायची, माळशिरस तालुक्यामध्ये विकासाची गंगा आणायची, माळशिरस तालुक्याच्या वाड्या वस्तीवर ते रस्ते झाले पाहिजे। परंतु या ठिकाणी आपण गद्दाराला क्षमा करू नका, आमची तुम्हाला विनंती आहे। येत्या काळामध्ये आम्ही संघर्ष करायला तयार आहे। मी काल परवा माझा एक विद्यार्थी चळवळीतला फोटो फेसबुकला टाकला, माझा विद्यार्थी चळवळीतला फोटो फेसबुकला टाकला की अशा पद्धतीने आम्ही लढणारा माणूस आहे, मी लढणारा कार्यकर्ता आहे। त्यामुळे आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो की आज या मार्कडवाडी गावामध्ये जी भव्य सभा होतीये, या सभेचे साक्षीदार आपण होत आहेत। मी निश्चित या ठिकाणी सांगतो, 2029 ला या माळशिरस विधानसभेचा आमदार हा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचाच असेल, हा मी शब्द देतो। गोपी शेठ, मी दिवस रात्र एक करेल, या माळशिरस तालुक्यातल्या गावागावात जाईल, अकलूजच्या गल्ली बोळामध्ये भारतीय जनता पार्टीची शाखा काढेल, अकलूजच्या घराघरामध्ये या ठिकाणी तालुक्याच्या पूर्व भागामध्ये जाईल, जिथं कमी पडलो तिथं त्या ठिकाणी झोकून देऊन काम करेल। परंतु 2029 ला जर गुलाल आला नाही तर हा राम सातपुते राजकारणातून थांबून जाईल, मी 100% सांगतो। कारण मला माझ्या कर्तृत्वावर विश्वास आहे की गोपी शेठ 2029 ला 100% गुलाल आपला असेल। त्यामुळे या मार्कडवाडीतल्या सभेनिमित्त हा संकल्प करायला आलो आहे। यांनी खोटे नरेटिव्ह किती चालू द्या, यांचं काय ठरलं होतं की एक असं गाव निवडवायचं, म्हणजे रणजितसिंह मोहिते पाटील, उत्तम जानकर आणि धैर्यशील मोहिते पाटील आणि बाळदादा तिघ जण बसले आणि मला सांगितलं ना, आता माझे पण लोक आहेत, ते आपल्या मागे जसे चिडबाई सोडते तसं आपलं बी काहीतरी असेल ना। असे तिघ चौघ जण बसले, उत्तम जानकर आणि हे सगळे। मग आता आपल्याला एक काम करायचं, राम सातपुतेला इतके मतं पडलेत तर आपल्याला तालुक्यात असं दाखवावं लागेल की राम सातपुतेच्या मागे लोक नाही। मग काय करायचं, मग आपण एक गाव निवडू, त्या गावामध्ये इतके मतं झालेत हे आम्हाला कधीच मान्य नाही असं म्हणायचं। नंतर आपण बॅलेट पेपरवरती मतदान घ्यायचं असं एकंदरीत ठरलं। रणजितसिंह मोहिते पाटील म्हणले चालतंय चालतंय, काय अडचण नाही, काही अडचण नाही, चालतंय। आणि मग अशा पद्धतीचं एक नाटक रचलं। त्याच्यामुळे मी काय म्हणतोय, या मार्कडवाडीचा जो इव्हेंट आहे, या इव्हेंटचा मास्टरमाइंड रणजितसिंह मोहिते पाटील आहे, रणजितसिंह मोहिते पाटील आहे। त्याच्यामुळे यांनी ठरवलं आपण एकही माणूस मतदानालाच आला नाही बाहेर, कशाला येतील। म्हणजे यांचं असं झालं, MPSC ला एखादा मुलगा नापास झाल्यानंतर त्यांनी सांगायचं मला MPSC चा अजिबात पटत नाही, मी माझ्या गावात जाणार, चौकात बसणार, पेपर माझ्या मनाने लिहिणार आणि मीच चेक करणार आणि त्या ठिकाणी मीच निकाल लावणार, अशा पद्धतीचा यांचा धंदा होता। त्यामुळे मित्रांनो, आपल्याला सगळ्याला हा जो खोटा नरेटिव्ह मोहिते पाटलांनी रचला त्याला उत्तर म्हणून आजची ही सभा आहे।
आणि त्याच्यासाठी आज आपले दोन नेते या ठिकाणी आलेत। माझी तुम्हाला विनंती आहे की आपल्याला ताकदीने लढायचंय, झोकून देऊन लढायचंय, गद्दारांना धडा शिकवायचा आहे। त्यामुळे आपण सगळ्यांनी झोकून देऊन लढायचंय। आपण सगळे इतक्या मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद। आपण सगळ्यांनी एकदा हात वर करायचे। भारतीय जनता पार्टीचा भारत माता की जय भवानी, हर हर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धन्यवाद।